आपण पाहतोय इयत्ता 6वीचा इतिहास. इयत्ता 6वीचा इतिहास पाहत असताना आपण टप्प्याटप्प्याने येतोय. इसवी सन पूर्वपासून तर इसवी सन 4थ्या शतकापर्यंत आलोय आपण. तर आपण ह्या 4थ्या शतकापर्यंत म्हणजे पहिल्या शतकापासून 4थ्या शतकापर्यंत पाहिलं आपण. मौर्य साम्राज्याच्या नंतर जे जे राज्य अस्तित्वात आली त्या राज्यांची माहिती पाहतोय. त्यातली त्यात आपण उत्तरेकडची राज्य पाहतोय. म्हणजे या धड्यात फक्त उत्तरेकडची, पुढच्या धड्यात आपल्याला दक्षिणेकडची. म्हणजे भारताचा नकाशाचा आपल्याला कल्पना केली, समोर आपण कल्पना केली की त्या कल्पनेत काय करायचं, आपण आत्तापर्यंतचे जे राज्य पाहिले ते उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे राज्य आपल्याला नंतर पाहिजे. म्हणजे कोणत्या, तर आपल्याला 8वा धडा चाललाय. कोणतेही मौर्य कालखंडानंतरची राज्य किंवा मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. मौर्य साम्राज्या नंतरची राज्य. ही राज्य पाहत असताना आपण पाहिलं, घराणे पाहिले. पहिले कोणते कोणते, शुंग घराणं पाहिलं होतं. त्यानंतर आपण इंडो ग्रीक पाहिलं. इंडो ग्रीक राजे पाहिले. त्यावेळेस कुशाण राजे पाहिले. त्यानंतर गुप्त घराणं पाहिलं. त्यानंतर वर्धन घराणे पाहिलं. अशी एवढे राजे आपण भारतातील पाहिले ना. भारत कधीचे, इसवी सन पहिले शतक ते 4थे शतक पाहतोय आपण. तिथपर्यंतचे पाहिले. हे सगळे भारतातली झाली. कुठला, उत्तर भाग भारतातला, उत्तर जम्मू काश्मीर पर्यंत, आपण नर्मदे पर्यंत म्हटलं तरी चालतंय. जम्मू काश्मीर पर्यंत, नर्मदे पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत हे राज्य आपण पाहतोय. तर तसं वायव्येला आपण पार पंजाब पर्यंत गेलो, परत कंधार पर्यंत गेलो आहे ना. म्हणजे हळूहळू इंडो ग्रीक राज्य तिथपर्यंत सुद्धा प्रस्थापित झाले होते, तिथपर्यंत आलो होतो. आता आपल्याला मौर्य साम्राज्यानंतरची राज्य ही पाहिली. शुंग घराणे पाहिली, इंडो ग्रीक पाहिले, कुशाण पाहिलं, गुप्त पाहिलं, वर्धन पाहिलं. आणि आता आपल्याला पाहिजे ईशान्येकडची काही राज्य. त्यातलं एक राज्य उल्लेखनीय आपल्याला सांगता येईल, कामरूप राज्य. कामरूप राज्य आपल्याला ते पाहता येईल. त्या कामरूप राज्य पाहत असताना आपल्याला त्यावेळची, आपण तुम्हाला सांगितलं मी, एखाद्या राज्याचा किंवा राज्याचा अभ्यास करताना आपण टप्प्याटप्प्याने करतो. आपण टप्पे ठरवलेले आहेत. तुम्ही पण ठरवायचे मनातल्या मनात, राजा कसा झाला आहे ना. म्हणजे त्यांनी साम्राज्य निर्माण कसं केलं, किंवा आपण त्याला म्हणतो आपल्या भाषेत गादीवर कसा बसला, आला कसा, पराक्रम करून आला, कसा आला, काय केलं, त्यांनी स्थापन केलं का, त्याच्या वडिलाची त्याला गादी भेटली, हे सगळं त्याला आपण तिथं पाहिजे. नंतर त्यांनी साम्राज्य विस्तार कसा केला हे पाहिजे आपल्याला. साम्राज्य विस्तार पाहायचा. नंतर त्यांनी काय सुधारणा केल्या, किंवा तिथं कोण प्रवासी आला, त्या प्रवासी बाहेरच्या देशातला आला, त्यांनी काही लिहून ठेवलं, त्या गोष्टी बघायच्या. नंतर भारतातील आसपासच्या लोकांशी कसे संबंध होते ते बघायचे. म्हणजे संबंध कसे होते हे पाहायचे है ना. ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण पाहतो. त्यामुळं कोणताही राजा पाहत असताना आपल्याला काय पाहायचं, त्याची पहिली ओळख करून घ्यायची आहे ना. ओळख केल्यानंतर तो पदावर कसा आला, गादीवर कसा आला, साम्राज्य कसं निर्माण केलं हे पाहायचं. परत साम्राज्य विस्तार कुठपर्यंत कसा केला हे पाहायचं. त्यानंतर त्याचं लोकात असलेलं वेगवेगळं कार्य ते पाहायचं. आणि एकमेकाशी असलेले संबंध ते आपल्याला पाहायचे. अशा प्रकारचा टप्पा करूयात आपण. पहिल्यांदा घेऊयात कामरूप साम्राज्य. तर कामरूप साम्राज्य, राज्याचं नाव काय, कामरूप. कुठं आहे, आसाम. आत्ताचं काय आहे, आसाम आहे ना. आत्ताचा आसाम असं म्हटलं तरी आपल्याला काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे आसामचा काही भाग, तिथं हे साम्राज्य स्थापन केलं. पुष्यवर्मन या राजाने स्थापना कोणी केली, पुष्यवर्मन. पुष्यवर्मन या राजाने तिथं संस्थापक, किंवा त्याला आपण त्या कामरूप राज्याचे संस्थापक म्हणूया.
पुष्यवर्मन, हे लक्षात ठेवा. कारण काय होतं, पुष्यवर्मन हा अभ्यास करताना आपल्याला त्यावेळेस असलेल्या समुद्रगुप्ताचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण समुद्रगुप्त, तुम्ही म्हणतात हे कामरूप मधून समुद्रगुप्त कुठं आला आता, तर आपण पाहिलं समुद्रगुप्ताचं साम्राज्य गुजरात पासून कामरूप पर्यंत संप्रसरलेलं होतं, असं वाक्य मी बोललो होतो तुम्हाला त्यावेळेस. कामरूप पर्यंत, कामरूपच्या राजाचा उल्लेख सुद्धा प्रयाग प्रशस्तीमध्ये आहे. तर प्रयाग प्रशस्ती काय, विसरले का तुम्ही? नाही. प्रयाग प्रशस्ती म्हणजे एक स्तंभ होता, त्याच्यावर लिहिलेलं होतं समुद्रगुप्ताने सगळे आपले स्तंभालेखाद्वारे अनेक संदेश दिले होते. त्याच्यावर एक स्तंभालेख आपण अभ्यासला होता. त्या प्रयाग येथील स्तंभालेखाला आपण काय म्हणून प्रसिद्ध केलंय किंवा प्रसिद्ध आहे, ते प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती असं म्हणतो. त्याच्यात सुद्धा या कामरूपचा उल्लेख आहे. आलं लक्षात? म्हणजे त्यावेळेस पासून हे कामरूप साम्राज्य आहे असं आपल्याला समजतंय. नंतरच्या गोष्टी आपण पाहिल्या, रामायण महाभारत, त्यातही उल्लेख आहे पाहायचा. विशेष म्हणजे उल्लेखनीय आहे महाभारतात. उरुपी या राजकन्येचा विवाह अर्जुनाशी झाला असा उल्लेख आहे. उरुपी महाभारतात उरुपी नावाची राजकन्या, तिचा विवाह कोणासंग झाला? महाभारतातील पात्र माहिती आहे तुम्हाला, अर्जुन, त्याच्याशी, अर्जुनाशी विवाह झाला असा उल्लेख आपल्याला महाभारतात आढळतो. म्हणजे काय की त्यावेळेस हे साम्राज्य होतं असं आपल्याला मानता येईल, किंवा त्याचा उल्लेख आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे महाभारतापासून या कामरूप साम्राज्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. ते कदाचित म्हणजे त्यावेळेसचं असलेलं ते साम्राज्य कामरूप साम्राज्य म्हणून प्रसिद्ध असावं असं आपण कायच धरायचा. म्हणजे तुम्हाला पुस्तकात दिलंय पहा, पुस्तकात काय दिलंय, वेगवेगळ्या माहिती दिली, पण त्यांनी कसं दिलंय, थोडंसं माहिती अगोदर दिली, साम्राज्य विस्तार नंतर दिलाय. मी आता तुम्हाला साम्राज्य विस्तार आधी सांगणार, मग वेगवेगळी माहिती नंतर सांगणार. आलं लक्षात? अशा प्रकारची माहिती आपल्याला घ्यायची. त्यातली त्यात महाभारतात याचा उल्लेख आहे. कामरूप हे साम्राज्य कुठे आहे? आसाम मध्ये आहे. अशा प्रकारची ही माहिती. आता ही पुष्यवर्मन यांनी ही स्थापना केलेली आहे, ही आपल्याला माहिती लक्षात येईल. आता पुढचा मुद्दा आहे आपल्याला की या साम्राज्याच्या लेख, कामरूप या साम्राज्याचा लेख किंवा उल्लेख आपण प्रयाग प्रशस्तीमध्ये सुद्धा उल्लेखनीय आहे. कुठं? प्रयाग प्रशस्ती, किंवा आपण त्याला म्हणतो इलाहाबाद किंवा अलाहाबाद प्रशस्ती आहे ना, अलाहाबाद प्रशस्ती म्हणतो. त्या अलाहाबाद प्रशस्तीमध्ये सुद्धा या पुष्यवर्मन घराण्याचा उल्लेख आहे, किंवा आपण कामरूप घराण्याचा किंवा कामरूप साम्राज्याचा उल्लेख आढळतो. हे लक्षात आलं. आता आपल्याला झालं हा राजाची ओळख झाली आपल्याला, म्हणजे समुद्रगुप्ताच्या काळापर्यंतची आपल्याला लक्षात आलं. महाभारतातही त्याचा उल्लेख आहे आपल्याला लक्षात आलं, म्हणजे ओळख आपल्याला झाली. आता उपल्या स्थापना कोणी केली हे झालं, म्हणजे ओळख झाली. स्थापना वर्मन टप्प्याटप्प्याने घ्यायचं आपल्याला. कामरूप साम्राज्य कुठे आहे? आसाममध्ये. कुणी स्थापन केलं? त्याचे पुष्यवर्मा म्हणून साम्राज्य संस्थापक होता पुष्यवर्मन. ह्या पुष्यवर्मन याने ही संस्था किंवा आपण त्याला म्हणतो हे साम्राज्य स्थापन केलं. त्याचा ओळख करून देताना आपल्याला अर्जुनाचा सुद्धा उल्लेख करावा लागला, कारण रुपी नावाचा राजकन्येचा विवाह अर्जुनाशी झाला हे आपल्याला महाभारतात आढळतं. ती हेच याच साम्राज्यातली. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारचा उल्लेख. चंद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्ताचा मुलगा, म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त यांनी काय केलंय, आपला स्तंभ लेखला होता. त्या प्रयाग या ठिकाणी असल्यामुळे त्याला प्रयाग प्रशस्ती म्हणतो, आणि त्या प्रयाग प्रशस्तीमध्ये सुद्धा आपल्याला हा उल्लेख आढळतो, कामरूप साम्राज्याचा उल्लेख आढळतो. इथपर्यंत लक्षात आलं. आपल्याला आता पाहायचंय साम्राज्य विस्तार. आता आसामचा, आता तुम्ही समोर जर नकाशा असेल तुमच्या समोर जर नकाशा मांडला असेल तर लक्षात घ्या आसाम कुठे आपल्याला माहिती, ईशान्येकडे. आपल्या भारतीय नकाशात आपण ईशान्येकडे बघितलं की आसाम, मणिपूर आहे ना, हे साम्राज्य त्यात मोडतं.
मणिपूरच्या आसपासचा सगळा आसामचा आसामचा सुद्धा साम्राज्य त्यात मोडत होतं. कोणतं? कामरूप या साम्राज्यात. मग त्या कामरूप साम्राज्यात जवळजवळ बिहार, बघा बिहारचा काही भाग होता, भूतानचा काही भाग होता, आणि त्यानंतर ब्रह्मपुत्राचं सगळं खोरं, ब्रह्मपुत्रा नदी आहे ना, त्या ब्रह्मपुत्रा नदीचं सगळं आसपासचा सगळा भाग, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? खोरं. ब्रह्मपुत्र नदीचं खोरं आणि बांगलादेशचा काही भाग, किंवा आपण आता बंगालचा भाग म्हणतो त्याला, किंवा बांगलादेश आणि बांगलादेश यातला काही थोडासा भाग त्या भागात मोडत होता किंवा कामरूप साम्राज्यात येता, म्हणजे बंगालचा भाग, बंगालचा काही भाग, म्हणजे बंगाल, बिहार, भूतान, आसाम, मणिपूर आहे ना, या सगळ्या आसपासच्या भागातला भाग आपण त्या नकाशा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल बघा. बिहार, भूतान, आसाम, मणिपूर आणि बंगाल ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ आहेत. आपल्याला नकाशात, तुम्ही आत्ता नकाशा तुमच्या समोर मांडला, तुमच्या लक्षात येईल. ह्या ईशान्येकडच्या राज्यात आपल्याला लक्षात येतं की लगेच तिथला आपल्याला लगेच लक्षात क्लिक झालं पाहिजे की अरे हा, हे एवढा भाग, एवढ्या भागात हे साम्राज्य पसरलेलं होतं. म्हणजे पसरलेल्या साम्राज्याचा आपल्याला साम्राज्य विस्तार म्हणून उल्लेख करता येईल. आलं लक्षात? म्हणजे या काळात असलेल्या त्या कामरूप साम्राज्याचा साम्राज्य विस्तार बिहार, भूतान आणि ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे आणि बंगाल अशा प्रांतात झालेला होता, असं आपल्याला सांगता येईल. त्यावेळेस तर महाभारतात सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे. पहा महाभारतात काय उल्लेख आहे? महाभारत आणि रामायण यात त्याच उल्लेख आहे. काय उल्लेख आहे? प्रागज्योतिष नावाचे उल्लेख आहे. कामज्योती, प्रागज्योतिष याचा, म्हणजे कामरूप या राज्याचा प्रागज्योतिष नावाच्या नावाने उल्लेख आहे. हे प्रागज्योतिष काय? प्रागज्योतिषपूर हे गावाचं नाव. प्रागज्योतिष या नावाने असलेला उल्लेख म्हणजे प्रागज्योतिषपूर हा उल्लेख आपल्याला रामायण आणि महाभारतात सुद्धा आढळतो. हे प्रागज्योतिषपूर म्हणजे आत्ताचं गुवाहाटी शहर. बघा गुवाहाटी, गुवाहाटी हा हे शहर आपल्याला सांगता येईल. गुवाहाटी शहर हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे आसाम राज्यातील काही गोष्टी आपल्याला उल्लेखनीय स्तंभ, आणि तिथं अनेक स्तंभ आहेत, अशा शिलालेख आहेत, असा आपल्याला उल्लेख आहे. कोरीव लेख भरपूर उल्लेख आहेत. म्हणजे दगडावरचे असलेले कोरीव लेख आपल्याला अजूनही उपलब्ध आहेत. म्हणजे ईशान्येकडील इतिहास अभ्यासताना आपल्याला त्या कोरीव लेखांचा किंवा स्तंभालेखाचा किंवा कोरीव जे शिलालेख आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल. त्यावेळेसच्या माहिती मिळण्याची ही शिलालेख आणि स्तंभालेख किंवा लेख, कोरीव लेख आपल्याला उल्लेख करावा लागतो. का? तर त्याचा आपल्याला इतिहासात खूप मोठा आधार किंवा आपल्याला त्या आधारे इतिहास लेखन सोयीस्कर होतं. आता हा इतिहास लेखनाचा प्रकार आहे, तुमच्या लक्षात येईल. ते 10वीला आल्यावर तुम्हाला ते समजेल की इतिहास लेखन कसं केलं जातं. शिलालेख, स्तंभालेख ह्या सगळ्या आधारावर लय त्याच्यावेळेस ती भाषा समजून घ्यावी लागते आणि मग त्यातलं पुढचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो. हा झाला प्राग्यज्योतिषपूर किंवा आपण त्याला म्हणतो गुवाहाटी, आत्ताचं शहर गुवाहाटी. अशा या प्राग्यज्योतिषपूर या आसपासचे स्तंभ, कोरीव लेख भरपूर आहेत. आणि त्या लेखामध्ये आपल्याला त्या काळात असलेली तात्कालीन माहिती सुद्धा आपल्याला उपलब्ध मिळते किंवा भेटते किंवा त्याचा आपल्याला अर्थ लावता येतो. त्या भाषेत असलेल्या गोष्टी, त्या भाषेचे जाणकार असलेल्या गोष्टी ते आपल्याला लगेच सांगता येतात. आजही आपल्या वाड्या वस्तीवर बघा मोठमोठे वाडे आहेत आणि त्या वाड्यावर लेख लिहिलेले असते. दगडावर कोरून काम केलेला लेख असतो आणि त्याचा अभ्यास करून, किंवा आपल्या इथं महाराष्ट्रात मोडी लिपी म्हणतो, त्या मोडीचा अभ्यास करून आपण तिथं काय लिहिलं हे आपल्याला समजतं. त्या काळची माहिती आपल्याला मिळते.
तशी त्या काळची इसवी सन 4थ्या शतकातली आपल्याला माहिती याद्वारे मिळते. म्हणजे आपल्याला काय झालं, कामरूपचा कुठं आहे कळालं, ओळख कळाली, ते आत्ता गुवाहाटी शहर कळालं, कोणी स्थापन केलं हे कळालं, आणि त्याच काळात असलेला युआंगशांग आपण बघितलं. हर्षवर्धन नावाच्या साम्राज्यात युआंगशांग येऊन राहिला होता, चीनी प्रवासी. त्यांनी सुद्धा या ज्या वेळेस कामरूपमध्ये भास्कर वर्मन नावाचा राजा होता त्यावेळेस, कोण, भास्कर वर्मन, भास्कर वर्मन नावाचा राजा होता त्यावेळेस या प्रदेशात युआंगशांग येऊन गेला. ह्या चीनी प्रवासी म्हणजे आपल्याला माहिती आहे आता गुवाहाटीच्या किंवा आसामच्या थोडस उत्तरेला गेले की आपल्याला चीन लक्षात, चीनची बॉर्डर येते, लक्षात येतं ना तुमच्या. म्हणजे तुम्ही नकाशा जर समोर ठेवला तर लक्षात येईल. चीनी प्रवासी आला होता, तो हर्षवर्धनच्या काळात आला होता. आता वर्धन घराण्याचा अभ्यास केलाय ना आपण, त्या वर्धन घराण्यात तो राहिला, नालंदा विद्यापीठात 2 वर्ष राहिला. तसाच तो या कामरूप साम्राज्यात सुद्धा राहिला आणि त्याने आपल्या भाषेत इथले ग्रंथ लिहिले, त्याचा अभ्यास केला आणि त्या वर्णनात त्यांनी सांगितलंय की इथल्या भास्कर वर्मन राज्याचा वर्णनही त्याने आपल्या लेखात केले. म्हणजे हर्षवर्धन पासून तर भास्कर वर्धन पर्यंत हा माणूस तिथं राहिला होता, चीनी प्रवासी तिथं राहिला. त्याने नालंदा विद्यापीठात 2 वर्ष काढले. ते विद्यापीठ त्या काळचं हे लक्षात घ्या. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला कोणती गोष्ट कधीची हे आपल्या लक्षात येत नाही, त्याच्यामुळे आपण थोडंसं अभ्यास वृत्तीनं, ते चिकित्सक वृत्तीनं आपण त्याचं केलं, अरे हे तर त्या काळचं विद्यापीठ आहे किंवा युनिव्हर्सिटी म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस असलेल्या अभ्यासाची ठिकाणं होती. त्यावेळेस बी अभ्यास केला जायचा, त्यावेळेस बी कलाकार होते, त्यावेळेस बी इतिहासकार होते, त्यावेळेस बी अभ्यासक होते, त्यावेळेस बी तज्ज्ञ होते. त्या तज्ज्ञांनी जे जे काही लिहून ठेवलंय त्याचा हा आपल्याला मिळाला एक ठेवा आहे आणि तो इतिहासाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आता आपल्याला ह्या धडा संपलेला आहे. त्या धडा संपलेला आहे त्यावरून आपल्याला अभ्यास करण्यासाठी काही लाल नकाशात किंवा लाल रंगात आपल्याला काही माहिती दिलेली असते. त्यावर आपल्याला उतार्यावरून प्रश्न लिहा, वेगवेगळे प्रश्न येत असतात. तर ह्यावेळेस कोरोनामुळे काही बदल करण्यात आला आहे, त्यामुळे ती काय एवढं हे नाही. पण पुढच्या वेळेस तुम्ही पाहत असताना आपल्याला ह्या गोष्टी, चौकोनातल्या गोष्टी सुद्धा अभ्यासाला आहेत आणि त्या वाचायच्या आहेत आणि त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्हाला माहिती आहे का, काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. आपल्या स्थानिक आसपासच्या सुद्धा इतिहास आपल्याला लवकर लक्षात येत नाही. आपल्याला फक्त तोंडी भाषेने एखाद्याने सांगितलेला इतिहासच लक्षात राहतो. काही गोष्टी आपल्याला त्या पुस्तकी रूपाने आपल्यापर्यंत येतात आणि तो वाचत नाही, आपण दुर्लक्ष करतो. तसं करायचं नाही. त्यात खाली काश्मीरची सुद्धा माहिती दिली बा, कश्यपपूर किंवा कश्निक आहे ना. आपण कुशाण राजाने कनिष्कपूर नावाचं हे शहर पाहिलं होतं. त्या कनिष्कपूरचा उल्लेख सुद्धा कोणत्या कोणत्या नावाने केला आहे, ग्रीक लेखकांनी कोणत्या नावाने केला आहे, भारतीय लेखकांनी कोणत्या नावाने केला आहे, याचा पूर्ण उल्लेख आपल्याला त्यामध्ये आढळतो. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला या सगळ्या गोष्टीचा माहिती घेतली. भारतात असलेल्या उत्तरेकडच्या मौर्य साम्राज्यानंतरची राज्य आपण पाहिलीत. कोणती कोणती राज्य पाहिलीत नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा मी तुमची उजळणी घेतो 2 मिनिटात. मौर्य साम्राज्यानंतर त्यांचा अंत केला आहे ना. बृहद्रथ नावाचा मौर्य सम्राट शेवटचा, त्याचा वंश शुंग घराण्यातल्या राजाने, शुंग घराणे यांनी काय केला, अंत केला. पुष्यमित्र शुंग आहे ना, याने अंत केला आणि तिथं एक छोटस राज्य निर्माण केलं. हे मौर्य साम्राज्य खूप मोठं होतं, ते पसरलेलं होतं. त्यात खंबीर राजा किंवा सम्राट मिळाला नाही म्हणून प्रत्येक एरियात वेगवेगळा राज्य तयार झाला असं आपण म्हणायचं. आपण कल्पना तर करा तसे राजे निर्माण झाले. ते राजे कोणते कोणते पाहिले तर हे आपण पाहिलं आहे ना. इंडो ग्रीक राजे पाहिले आहे ना. मिलिंद, मिनॅडर म्हणतो आपण त्याला, असे वेगवेगळे राजे त्यावेळेसचे पाहिलेत आहे ना. मिलिंद पन्न, मी का थोडं थोडं उल्लेख नाही सांगतोय ते लक्षात राहावं म्हणून. शुंग घराण्यातला राजा पाहिला आपण, पुष्यमित्र तो पाहिला. बृहदत्त यांचा त्यांनी अंत केला आणि आपली सत्ता स्थापन केली. इंडो ग्रीक मध्ये आपण मिलिंद पाहिला. त्यानंतर कुशाण राजे पाहिले. कुशाण राजा कनिष्क जो काश्मीरमध्ये राज्य करत होता आणि कनिष्कपूर हे त्यांनी शहर वसवलं होतं, असा हा राजा. लक्षात आलंय, तो राजा. त्यानंतर आपण वर्धन घराणे पाहिले. हर्षवर्धन त्या काळात
यॉंग शॉंग आला होता आहे ना, हेच पाहिलं. त्यानंतर गुप्त घराणं पाहिलं आपण, श्रीगुप्त, पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त, ह्या गोष्टी पाहिल्यात. त्यांनी केलेल्या सुधारणा पाहिल्या, त्यांनी केलेले लेखन पाहिलं, विनावादन पाहिलं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि प्रयाग प्रशस्ती पाहिलं, हे अलाहाबाद प्रशस्ती पाहिलं, ह्या सगळ्या आपण गोष्टी पाहिलं ह्या गुप्त घराने. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं, ईशान्येकडचं राज्य, कोणतं राज्य पाहिलं, कामरूप, हे आसाम मधलं राज्य पाहिलं. म्हणजे या गोष्टी आपण सगळ्या उत्तर भारतातील हे सगळे साम्राज्य आपण पाहिले, आणि ते छोटे छोटे पाहिले आहे ना. मध्ये मध्ये आपण वाकाटकचा उल्लेख आला होता पहा. दुसरा चंद्रगुप्तने वाकाटकच्या राजाला आपली मुलगी लग्न लावून दिलं मुलीचं, का तर मैत्रीचे संबंध व्हावे म्हणून. समुद्रगुप्तांनी श्रीलंकेपर्यंत सुद्धा आपला करार केला होता मैत्रीचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सराउंडिंग, आता या सगळा धडा झाला आपला, पण आता ह्या सगळ्या धड्याचा सर्वांगीण विचार करायचा. आपण, मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक राज्याचा आपण वेगवेगळ्या माहिती घेतली. राजा कसा झाला, साम्राज्य विस्तार कसा केला, आणि साम्राज्य विस्तार केल्यानंतर मैत्रीचे संबंध कसे केले, त्यावेळेस काय काय सुधारणा होत्या, काय तांत्रिक त्यांनी सुधारणा केल्या आहे ना. या सगळ्या गोष्टी, चंद्रगुप्ताच्या काळातला लोहस्तंभ आपल्याला आठवतोय, त्यातले लेख आठवतात, त्या लेखामधले असलेले उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे कुशाण राजाने सुरू केलेलं कनिष्कपूर काश्मीरमध्ये असलेलं शहर, ते बी आपल्याला लक्षात येते. त्यानंतर वर्धन घराण्यातलं वर्धनने केलेलं योगदान आपल्याला आठवते. त्यावेळेस आलेला यॉंग शॉंग आठवतोय, गुप्त घराण्याच्या वेळेस आलेला फाहियाने आठवतो, त्यांनी लिहून ठेवलेल्या काही गोष्टी आपल्याला आठवतात. कामरूप घराणं आठवतं, कामरूप साम्राज्य आठवतं, ते गुवाहाटी शहर आठवतं, रामायणात उल्लेख आहे, महाभारतात उल्लेख आहे, प्रयाग प्रशस्तीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे समुद्रगुप्ताचा आणि त्याचा मैत्रीचा संबंध असावा, असाही आपल्याला काय असं मांडता येतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्यात, त्या सगळ्या उत्तर भारतातल्या राज्य पाहिले. आता आपल्याला पुढच्या धड्यात काय पाहिजे, पुढच्या धड्यात पाहिजे दक्षिणेकडचे, म्हणजे भारताच्या खालच्या बाजूचे. म्हणजे नर्मदा नदी, आपण समजा आपण अभ्यासासाठी असे 2 विभाग केले अभ्यासासाठी, उत्तर भाग आणि दक्षिण भाग. तर आपल्याला नर्मदेच्या वरचा आपण भाग पाहिला. आता नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा म्हणजे खालचा भाग आपण पाहूयात. त्यात महाराष्ट्र येईल, कर्नाटक येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. लक्षात आले, धडा संपला. धन्यवाद.